उल्हासनगर महापालिकेच्या होणाऱ्या मतदानाला अवघे 15 दिवस शिल्लक आहेत। या दिवसांमध्ये कार्यकर्त्यांनी 24 तासांपैकी 16 तास काम करावं अशा प्रकारच्या सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्यात। तर उल्हासनगरमध्ये भाजप 50 जागा जिंकण्याचा दावा देखील त्यांनी केलाय। उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत एका प्रभागात भाजपने 100% महिला उमेदवारांना प्राधान्य दिलंय। प्रभाग क्रमांक 13 हा 4 सदस्य संख्या असलेला प्रभाग आहे। भाजपने या प्रभागामध्ये सर्वच महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेत। मंत्री भरत गोगावलेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। भरत गोगावले यांचे महाड संपर्क प्रमुख प्रमोद गोगावले यांनी प्रभाग क्रमांक 19 मधून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय। यावेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। ठाण्यातील भाजप निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे आणि ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी घेतली उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। बंडखोर म्हणू नका, कार्यकर्ते आहेत ते ऐकतील आमचं। दरम्यान अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून येतील असे संकेत देखील संदीप लेलेंनी दिले। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती नगर परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर सातव कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सचिन सातव यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारण्यापूर्वी सचिन सातव यांनी आपले बंधू नितीन सातव यांच्या दुचाकीवरून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हुतात्मा स्तंभ यांना पुष्पहार अर्पण केलाय। सेनापती पडला पण सैन्य जिंकलं। धरणगावात आमचे तब्बल 15 नगरसेवक निवडून आले आहेत। मात्र नगराध्यक्षपदी जनतेने ज्या उमेदवाराला मान्यता दिली त्यांना मीही मान्य करतो असं स्पष्ट मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये तब्बल 4 तास चर्चा झाली। या 4 तासामध्ये वचननामा, मुंबईत होणाऱ्या सभा आणि रॅलीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। वसई भाजपमध्ये तिकीट वाटपावरून निर्माण झालेली नाराजी गुरुवारी उघडपणे समोर आली। भाजपच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने आपल्या नाराजीला वाट करून दिली। निष्ठावंतांना डावलून भाजपने आयाराम गयारामांना तिकीट दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर कारला अचानक आग लागली। धावत्या कारला आग लागल्याने कार पूर्णतः जळून खाक झाली आहे। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। शिवसेना उभाठा पक्षाचे 3 उमेदवार नॉट रिचेबल असल्याचं जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी सांगितलंय। महायुतीचा उमेदवार बिनविरोध व्हावा यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोपही शिवसेना उभाठा पक्षाकडून करण्यात आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले होते, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मुंबईतील प्रभाग क्रमांक 87चा वाद उच्च न्यायालयामध्ये पोहोचलाय। भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली। मात्र निवडणूक आयोगाने तक्रार फेटाळल्याने महेंद्र पवार उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। वाशी विभागामध्ये शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय। दर्शन भोईर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। प्रभाग 17 मधून दर्शन भोईर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत। भाजपने तिकीट नाकारल्यानंतर नाराज कार्यकर्ते आणि शक्ती महाराज यांनी बच्चू कडूंची भेट घेतली आहे। कोणत्याही पक्षातल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होता कामा नये। सतरंजी उचलायला भाजप कार्यकर्ता आणि निवडणूक आली की तुम्हाला पैसेवाले लोक दिसतात अशी टीका बच्चू कडूंनी केली। ज्याला जास्त मास त्याला आम्ही पाडतो। एबी फॉर्मसाठी कोण वाहनांच्या मागे पळत होता, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही असं म्हणत जरांगे पाटलांनी भाजपवर टीका केली आहे। तुमच्या लेकरांना आरक्षण तसं आमच्या लेकरांनाही आरक्षण द्या असं जरांगे म्हणाले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मेरिटवर सर्व उमेदवार दिले आहेत। सर्व नाराज आणि बंडखोरी करून उमेदवारी दाखल केलेले अर्ज मागे घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचाच महापौर बसेल असा दावा देखील बावनकुळेंनी केला। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या पक्षाच्या उमेदवारांना धमक्या येत असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही
प्रत्येक फोनचा हिशोब मी ठेवत असून जर असे फोन करत राहिला तर तुमची गाढवावरून मिरवणूक नाही काढली तर माझं नाव अंबादास दानवे लावणार नाही, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला देखील थेट इशारा दिलाय. जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेने हॅट्रिक केली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून प्रतिभा देशमुख यांनी नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर महापालिकेबाहेर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या प्रचार सभेला उपस्थित असतील. तुम्हाला पैशांचं आमिष दाखवलं जाईल, मात्र तुम्ही बळी पडू नका. मलाही आमिष दाखवण्यात आली होती, पण मी बाजूला सारले, असं राज ठाकरे म्हणाले. तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा, असा कानमंत्र देखील राज ठाकरेंनी उमेदवारांना दिला. मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात आहे. राहुल गांधींचे आणि प्रियंका गांधींचे मुंबईमध्ये रोड शो घेण्यासाठी नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे. जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली. गौरव सोनवणे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव आहेत. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 9 मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. मनोज चौधरी हे चौथ्यांदा महापालिकेवर निवडून जातात. कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. प्रभाग क्रमांक 27 मधून मंदा पाटील तर प्रभाग क्रमांक 24 मधून ज्योती पाटलांची बिनविरोध निवड झाली आहे. तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली. अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार सिंग वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. प्रभाग क्रमांक 11 आणि 14 मधून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. नांदेडमध्ये आम्ही शिवसेनेला 8 ते 10 जागा देण्यास तयार होतो, मात्र अधिक जागांची मागणी केल्यामुळे युती तुटल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं. भाजपने दिलेले उमेदवार हे निवडून येण्यास सक्षम असल्याचं देखील चव्हाण म्हणाले. 5 तारखेला मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. धुळे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपची बिनविरोध विजयाची घौडदौड सुरूच आहे. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपच्या सुरेखा चंद्रकांत उगले यांची बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी भाजपच्या 2 महिला नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली. पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतलाय. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय. अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झाले होते. नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांचा घेराव घातला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले. दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील या दोघा पिता पुत्रांसह त्यांच्यासोबत भाजपमध्ये आलेल्या आणखी 2 जणांना भाजपने उमेदवारी दिली आहे. दरम्यान दिनकर पाटलांनी प्रचारालाही सुरुवात केली. यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेनेचे उमेदवार सचिन उज्जैनकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय. सचिन उज्जैनकर हे महापालिकेचे कंत्राटदार असल्याने भाजपचे उमेदवार तुषार भिरड यांच्या तक्रारीवरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा अजब विश्वास भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केलाय. एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्यामुळे भाजपच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते. मात्र यासाठी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केलाय. शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. उल्हासनगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये देवरुखकर यांनी प्रवेश केला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत तर 22 जणांचे अर्ज रद्द झालेत.
त्यामुळे आता वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अहिल्यानगर महापालिकेमध्ये 585 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज अवैध ठरले आहेत, तर 571 अर्ज वैध ठरलेत। अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे अर्ज जास्त असल्याने शिवसेनेला मोठा फटका बसलाय। तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। मध्यरात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला राहुल शेवाळे आणि निरंजन डावखरे उपस्थित होते। बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांचे अर्ज मागे घेण्यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। दरम्यान सर्व बंडखोर अर्ज मागे घेतील या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येते। जे महायुतीचे आमचे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये जे आमच्याही पक्षाचे आणि त्यांच्या पक्षाचे जे उमेदवार जे त्यांच्याकडचे जे लोक आहेत त्यांनी जे अपक्ष फॉर्म टाकलेले आहेत त्यांचे फॉर्म विड्रॉवल संदर्भात त्यांनी काही लोकांशी विनंती केली, आम्ही काही आमच्या लोकांशी विनंती केली। या संदर्भातली खरं तर काम या इकडे चालू होतं। यानंतर पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे। पश्चिम बंगालमधील हावडा आणि आसाममधील गुवाहाटी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं भाडं हवाई प्रवासाच्या तुलनेमध्ये लक्षणीयरित्या कमी असेल। गुवाहाटी हावडा दरम्यान वंदे भारतमध्ये थर्ड एसीचे भाडे जेवणासह सुमारे 2300 रुपये, सेकंड एसी सुमारे 3000 रुपये आणि फर्स्ट एसीचे भाडे सुमारे 3600 रुपये इतके असेल, अशी माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे। मुंबईकरांना नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऐन हिवाळ्यात पावसाळा अनुभवायस मिळालाय। 12 जानेवारी 1994 मध्ये मुंबईमध्ये 17.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती। त्यानंतर 32 वर्षांनी म्हणजेच 1 जानेवारी 2026 रोजी मुंबईमध्ये भल्या पहाटे पावसाने हजेरी लावली। पश्चिम रेल्वेच्या मेल एक्सप्रेस, मेमू आणि डेमू गाड्यांचं नवीन वेळापत्रक 1 जानेवारीपासून अंमलात आलंय। त्यामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या 45 लांब पल्ल्याच्या गाड्या 2 ते 11 मिनिटांनी लवकर गंतव्यस्थानी पोहोचणार आहेत। त्यामुळे 28 गाड्यांचा वेग वाढवण्यात येणार असून दररोज एकूण 157 मिनिटांची वेळ बचत होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली। नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मद्यपींची झिंग उतरवत ड्रंक अँड ड्राईव्हचे 211 गुन्हे नोंदवलेत। याशिवाय वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 13,752 ई चलान बजावले। या कारवाईमध्ये 1,31,00,000चा दंड ठोठावण्यात आला। मुंबईतल्या भांडूपमधील अपघातानंतर सतर्क झालेल्या बेस्ट प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। वारंवार चुका, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांच्या हाती स्टीअरिंग न देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याशिवाय सुरक्षेसाठी चालकांना आठवड्याभराचं पुनर्प्रशिक्षण देण्याचा निर्णय महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी घेतला। तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात 111 रुपयांची वाढ केली आहे। मात्र दुसरीकडे विमान इंधनाच्या किमतीमध्ये 7.3% कपात केल्यामुळे विमान कंपन्यांना मात्र मोठा दिलासा मिळाला। घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत। व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये गेल्या 3 महिन्यातली ही सर्वात मोठी वाढ। यामुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर हे देखील वाढण्याची शक्यता आहे। जीएसटी संकलनात डिसेंबर 2025 मध्ये वार्षिक 6.1% वाढ नोंदवण्यात आली आहे। डिसेंबर 2025 मध्ये देशाच्या एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। एप्रिल ते डिसेंबर 2025 या 9 महिन्यात एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा वाटा सुमारे 22% इतका राहिलाय। 1 फेब्रुवारी 2026 पासून सिगारेट महागणार आहे। सिगरेटवर पुन्हा एकदा उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्यामुळे किमती वाढतील। ही वाढ फक्त ब्रँडवर नव्हे तर सिगरेटची लांबी किती आहे यावर देखील अवलंबून असेल।